सदर चॅनल कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. लोकांना खऱ्या जीवनात आलेले अनुभव, भयकथा तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या चॅनलचा हेतू आहे. सत्य घटना आवडणाऱ्या भयरसिकांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मनोरंजन म्हणून ही घटना शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी नमस्कार, मी आकाश. आपण पाहत आहात मिस्ट्री टेल्स. आजच्या कथेचं नाव आहे चकवा. आजची कथा लेखक कृष्णा कुमार म्हणजेच प्राध्यापक विजयकुमार तुकाराम जोरी यांना आलेला अनुभव त्यांनी कथेच्या रूपात लिहिला आहे. रात्रीची वेळ. आसमंतात कृष्ण पक्षाचा काळाकुट्ट अंधार. आकाशात ना चंद्र ना तारका, ना कुठे एखादा मिणमिणणारा दिवा, ना उजेडाचा कुठे मागमूस. अपरिचित आणि असुरक्षित रस्ता. रस्त्याच्या आजूबाजूला लहान सहान टेकड्या आणि तुरळक झाडी, तर कुठे ओसाड माळरान. ना कुठे वस्ती, ना रस्त्याला धावणारी वाहने. चिटपाखरूही दिसत नव्हतं रस्त्याला. एका अनोळखी रानातून आम्ही प्रवास करीत होतो. बहुधा आमचा रस्ता चुकला असावा त्या दिवशी. किमान रात्रीच्या प्रवासाचा तरी तो रस्ता नसावा. काळ आणि वेळ दोघेही जणू आमची परीक्षा घेत होते. मागे फिरण्यापेक्षा पुढे जात राहू म्हणून प्रवास सुरू केला होता. त्या भयान रातकाळी गाडीच्या दिव्याच्या प्रकाशात नजर पोहोचत होती तेवढंच काय ते बाहेर दिसत होतं. अशा त्या बिकट विपरीत विचित्र परिस्थितीत एका जीप गाडीतून आमचा तो सहप्रवास सुरू होता. नुकतंच एका मित्राचं म्हणजेच आमच्या संजयचं लग्न झालं होतं. त्याला सपत्नीक फिरायला, खरं म्हणजे मधुचंद्राला जायचं होतं. सोबतीला कोणीतरी हवं म्हणून त्यानं 4 मित्रांच्या जोड्यांना प्रेमाचा आग्रह केला आणि पर्यटनाचा उत्तम बेत जुळून आला होता. शाळेची सुट्टी संपत आली होती तेव्हा 3-4 दिवसांच्या बोलीवर मित्रासोबत आम्ही 7-8 मित्रमंडळी त्या सहलीला गेलो होतो. मी, पक्या आणि संजा अशी आमची 3 जोडपी. सोबतीला राजा न गजा नेखळे आणि आमचा 1.5-2 वर्षांचा शंभू. खरं तर गाणगापूर, अक्कलकोट आमच्या नियोजनात नव्हतं. वाई, महाबळेश्वर, प्रतापगड, गोवा, कोल्हापूर, ज्योतिबा असा आमचा नियोजित प्रवास छानपैकी उरकला होता. 5 गणी महाबळेश्वर, प्रतापगड, गोवा सोडलं तर बऱ्यापैकी सारा देवदेवच होता. संजाचं हनीमून आणि आमचं फिरणं झक्कास झालं होतं. मला परत फिरणं अपेक्षित होतं. माझी नवीन नोकरी होती. दीर्घ सुट्टीनंतर पहिल्या दिवशी शाळेवर हजर राहणं गरजेचं होतं. त्यामुळे प्रवास वाढवणं माझ्या हिताचं नव्हतं आणि मनातही. संजाला मात्र आणखी 2 दिवस तरी हवे होते. त्यानं फारच गळ घातली आणि आम्ही आढेवेढे घेतच मोर्चा गाणगापूरकडे वळवला होता. नरसोबाची वाडी करून दुपारच्या सुमारास आम्ही गाणगापूरला पोहोचलो. गर्दी तर होतीच, तरीही देवदर्शन समाधानकारक झालं. 5 घरात परंपरानुकूल माधुकरी मागितली. प्रसाद शिदोरी झालं. एव्हाना सूर्य कलतीला गेला होता. आमची निघण्याची वेळ झाली होती. पण गाणगापूरला येऊन भीमा अमरच्या संगमावरचं पवित्र जल डोक्यावर न घेता आणि भस्माच्या डोंगरावरील भस्म कपाळी न लावता निघून जाणं म्हणजे ठार वेडेपणाचं, असं साऱ्यांचं मत झालं आणि मोर्चा संगमाकडे वळवला. संगमावरील अथांग संथ पाण्यावर वाहणाऱ्या मंद मंद कुरवंड्यांसोबत सूर्यास्ताचा आनंद घेऊन आमची स्वारी भस्माच्या डोंगराकडे वळली. क्षितिजाला पार करणारा लालबुंद सूर्यगोल डोळ्यांत साठवेत सायंकाळच्या शीतल वायू लहरी अंगावर घेत अंधुक प्रकाशात भस्माचा डोंगर न्याहाळला. तेथील पवित्र भस्म भाळी ओढलं. काही कागदी चिरगुटात गुंडाळून कटीला ठेवलं आणि तेथून काढता पाय घेतला. खरं तर आम्ही मित्रांनी 9वीत असताना शालेय सहलीमधून गाणगापूर, अक्कलकोट पाहिलं होतं. तिथं गेल्यावर त्या सर्व आठवणींना उजाळा मिळाला. काही टिंगल मस्कऱ्याही झाल्या. सहलीचा अगदी आनंद लुटला साऱ्यांनी. दिवसभरात गाणगापूरचं समग्र दर्शन झालं होतं आणि आता ओढ लागली होती स्वामींच्या समर्थ सार्थक दर्शनाची. रात्रीचा प्रवास होता म्हणून पोटपूजा उरकूनच आम्ही अक्कलकोटकडे मार्गस्थ झालो होतो. 3 रस्ते होते अक्कलकोटकडे जाणारे. कोणत्या रस्त्यानं जायचं हे कळायच्या आत ड्रायव्हरनं त्याच्या मनानं रस्ता निवडला आणि आमचा प्रवास सुरू झाला. सुमारे 70-80 किलोमीटरचं अंतर 2.5-3 तास तरी लागणार होते प्रवासाला.
आसमंतात अंधाराचं साम्राज्य पसरू लागलं होतं. रस्ता अपरिचित आणि अरुंदही होता. आजच्या सारखे चकचकी झकास रस्ते नव्हते तेव्हा. साहजिकच गाडीची गती रोडावली होती. गाण्याला ऊत आला होता. टाळ्यांची खैरात सुरू होती. टिंगल मस्करी गप्पांना उधाण आलं होतं. आनंदाचे डोही अशीच जणू ती सीमा होती. इतक्यात त्या अंधुक प्रकाशात हरणाची काही पाडसं टुनटुन उड्या मारीत गाडीला आडवी होताना दिसली. त्या पाठोपाठ एक भला तरसही आडवा गेला. दूरवरून भुंकणाऱ्या कुत्र्यांचे तसेच काही अन्य प्राण्यांचे आवाजही कानी येत होते. आमचं गाणं बजावणं हसणं किदळणं हळूहळू विरू लागलं आणि मनावर भीतीचं आक्रमण सुरू झालं. आम्ही एखाद्या जंगल परिसरात असल्याची ती चाहूल होती. त्या दृश्यांनी तर आमचे धाबे दणाणले होते. अक्षरशः पाचावर धारण बसली होती. आम्ही कोणत्या तरी काल्पनिक दडपणाखाली जात असल्याचं जाणवत होतं. अशातच दुसरं संकट आ वासून उभं ठाकलं. गाडीची एक हेडलाईट बंद पडली. थोड्याशा प्रवासानंतर दुसरी हेडलाईट पण गुल झाली. जणू आमच्या हसऱ्या आनंदी जीवनात अंधार दाटू लागला होता. हा चकवा तर नव्हे? हा प्रश्न मनाला मी सतत विचारत होतो. मनात शंकाही येऊ लागली. होय, कदाचित हा चकवाच असावा. संकटांची मालिका जणू सुरू होती. आता मात्र आमचे धाबे चांगलेच दणाणले. आता आणखी काय संकट येणार या विचारानं अंगात कापरं भरल्यासारखं झालं होतं. म्हणतात ना, भीत्यापोटी राक्षस आणि दुष्काळात 13वा महिना, अशी आमची गत झाली होती. आता जर का गाडी बंद पडली तर काय खरं? राजाचं वाक्य पुरं व्हायच्या आतच शुभ बोलणाऱ्या म्हणत त्याची लाल बत्ती करीत सगळ्यांनी ठेकलला. रस्त्यात गाडी थांबवण्यासारखी परिस्थिती नव्हती. साधी टॉर्च देखील नव्हती. दोन्ही बाजूंचे इंडिकेटर चालू ठेवून गाडीचा प्रवास कसा बसा सुरूच होता. रस्त्यावर फारसं काही दिसत नव्हतं. जणू काही रस्ता शोधितच गाडी चालली होती. आम्ही नक्की कुठे जातोय की जाग्यावरच फिरतोय हे काही समजेना. गाडी जणू त्याच ठिकाणावरनं पुन्हा पुन्हा जाते असं वाटू लागलं. गाडीचा वेग मंदावला होता. अनुभवी ड्रायव्हर असूनही त्याची मती कुंठित झाली होती. अशा विपरीत प्रसंगात नेमकं काय करावं ते सुचत नव्हतं. आमचं सद्भाग्य इतकंच होतं की गाडी कुठं बंद पडली नव्हती. आमची सत्व परीक्षा आणि शिर संघर्ष दोन्हीही सुरू होतं. वाटमाऱ्या लुटारू चोरट्यांची भीती होतीच. अशा वेळी कोणी गाडीला आडवं झालं असतं तर आम्ही काहीच करू शकलो नसतो. मोबाईल फोन नव्हते तेव्हा. मदतीला कुणाला साथ घालायला जवळपास कुणीही दिसत नव्हतं. त्या कठीण समयी देवाचा धावा करण्या वाचून काहीही करू शकत नव्हतो आम्ही. सुदैवाने सायंकाळचे 8:30 झाले होते. आमची स्वाध्यायींची सायं प्रार्थनेची वेळ. 10 ते 12 मिनिटांची ती प्रार्थना चौघांनी तालासुरात म्हटली. बाकी सारे चिडेचूप होते. संजयची मात्र टिंगल मस्करी सुरूच होती. राजालाही छेव आला होता. तो संजयची साथ करीत होता. चांगलं काही येत नसेल तर गप्प बसावं माणसानं असं म्हणाल्यावर मला काही येत नाही का म्हणत राजानेही उत्तम गणपती स्तोत्र म्हटलं. लहानग्या शंभूची काळजी घेत गजा मात्र समन्वयकाची भूमिका उत्तम वठवीत धीर देत होता. कसा बसा वेळ पुढे सरकत होता आणि त्याबरोबर गाडी पण. 5 पुरुष गाडीत असूनही भयानं जाम ग्रासलं होतं. घाबरले सारेच होते पण दाखवीत कोणीच नव्हतं. कारण वेळ मारून न्यायची होती आणि घाबरून चालणारही नव्हतं. एक लहान मूल आणि 3 स्त्रिया होत्या सोबत. अनुजा वहिनींचा 7वा महिना होता. साऱ्यांच्या अंगावर दागिने आणि बऱ्यापैकी रक्कमही होती. प्रत्येकाजवळ सारीच प्रतिकूलता. त्यातूनच तर मनावर चिंतास्वार झाली होती. म्हणतात ना, कठीण समय येता कोण कामास येतो, पण कोणीही नसतो ना तेव्हा देव असतो बरं का. हे मी अनेकदा ऐकलं, वाचलेलं होतं. आपुला तो देव एक करुणी घ्यावा असंही संत म्हणतात. मनापासून अर्थतेनं आळवलं, स्मरलं, साथ घातली तर देव येतो मदतीला. द्रौपदीच्या मदतीला नव्हता का आला धावून? त्याच न्यायानं देवाला साथ घातली आणि आमच्या प्रार्थनेला फळ आणि बळ आलं. जणू देवच पावला होता. काय आश्चर्य! त्या कठीण समयाला एक आशेचा किरण दिसला. आमच्या मागच्या दिशेनं एक अनाहूत कार येताना दिसली. आमच्या चेहऱ्यांवर आनंदाच्या लकेरी उठल्या. जीवात जीव आला आमच्या. गाडीच्या काचा उघडून आम्ही हात दाखवीत जोर जोरात मदतीचं आवाहन करीत होतो. कारमध्ये ड्रायव्हर शिवाय कोणीही नव्हतं.
आमच्या त्या हालचालींकडे दुर्लक्ष करीत कार पुढे निघून गेली आणि आशेचा किरण लुप्त झाल्यासारखं वाटलं. मात्र काही अंतरावर गेल्यानंतर आम्ही संकटात असल्याचं त्या गाडी वाहनाच्या ध्यानात आलं असावं. आम्हाला प्रकाशाची गरज होती हे त्यानं ताडलं. तो थांबला नाही, पण त्यानं कारची गती कमी केली आणि आम्हाला उजेड मिळत गेला. साऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. चेहरे उजळले. आम्हाला मोठा धीर वाटला. आमची नकळत गती वाढली. सुमारे तासभर त्याने प्रकाश देऊन आमची साथ सोबत केली. पुढे आम्ही सुरक्षित पोहोचलो तेव्हा ती कार दिसेनाशी झाली होती. त्या अंधाराच्या गर्तेत ती कुठे गेली, कुठे वळाली, कुठे थांबली काहीच कळलं नाही. की ध्यानी आलं नसावं. त्या भयान रात्री बरोबर एक भयान संकटही टळलं होतं. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, हेच खरं. म्हणून तर आम्ही सुरक्षित आणि आनंदात होतो. मध्यरात्र उलटून गेली होती. साऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. गाडी बाहेर शीतल हवेत येऊन सगळ्यांनी 4 तास अखडलेले हातपाय मोकळे केले. हवेतला गारवा अंगात भरून घेतला. पाण्याचे 4 घोट पोटात लोटले. तोंडावर डोळ्यांवर शिडकावा मारला. आता तरतरीसाठी शरीराला आणि मनालाही कडक चहाची गरज होती. समोरच एक चहाची टपरी होती. गरमागरम चहाचे घोट घशाखाली लोटता लोटता टपरीवाल्याशी गप्पा झाडल्या. आमच्या धीरगंभीर भयानक प्रवासाची कहाणी ऐकून तोही आवाज झाला. त्यानंतर त्यानं जे सांगितलं ते ऐकून आम्ही देखील थक्क झालो. आम्ही त्या भयान रात्री अगदीच चुकीच्या रस्त्याने प्रवास केला होता हे त्याच्याकडून कळलं. अपरिचित पाण्याच्या डोहात उतरताना आणि अपरिचित रस्त्याने रात्री अपरात्री प्रवास करताना किती काळजी घेतली पाहिजे याची उपरती झाली. त्या संकटकाळी मदतीला धावून आलेला तो माणूस, त्याचं ते निस्वार्थ माणुसकीचं आचरण, त्यानं ते न भेटता निघून जाणं सारच अनाकलनीय, अकल्पनीय होतं. अशा माणसांच्या रूपाने जणू देवच मदतीला धावून येतो त्याची प्रचिती आम्हाला आली होती. आम्ही मनोमन त्या माणसाला धन्यवाद दिले, त्याचे आभार मानले. तेव्हा टपरीवाला म्हणाला, तो नुसता माणूस नव्हता, तर तो होता संकटात सापडलेल्यांना मदत करणारा, मनातलं भय दूर करणारा खरा देव माणूस. देवच म्हणा हवं तर. त्या देव माणसाला दुरूनच हात जोडले आणि आम्ही अनुभवातून मिळालेली अक्कल डोक्यात साठवीत अक्कलकोटकडे मार्गस्थ झालो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुमच्याही जीवनात असे काही प्रसंग घडले असतील अथवा काही भयकथा आपण लिहिलेल्या असतील तर त्या आमच्याशी शेअर करा. आम्ही तुमच्या नावानिशी आमच्या या मिस्ट्री टेल्स चॅनलवर त्या प्रदर्शित करू. तेव्हा अशाच नवनवीन भयकथा आणि अशाच रहस्यमय कथा ऐकण्यासाठी आमच्या मिस्ट्री टेल्स या चॅनलला सबस्क्राईब करा.